तर हॅलो हाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर मी चाललेली गावाला. मी तुम्हाला बोललेच होते आणि सॉरी, पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा, तर मी आज तो पोस्ट करते कारण मला टाईमच भेटला नाही. माझी तब्येत खूप खराब झालेली ट्रॅव्हलिंगमध्ये. तर मला आवडतो नाईटला प्रवास करायला. आणि मग काय त्याच्यानं तिकीट वगैरे काढल्यानंतर मी डायरेक्टली जे झोपी गेले. मला जाग कधी आली म्हणते, डायरेक्टली गाडी हॉटेलला पोचली तेव्हा. ते पण थांबली होती गाडी. आणि गाडी थांबल्यानंतर आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं की असं पण काही घडेल. ते तुम्हाला कळणंच पुढं. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघा किती झोप आहे. सगळे लोक खाली जेवणाला गेलेली, बट मी काय गेले नव्हते कारण मी निघतानाच जेवण वगैरे करून निघालेली. तर मी एकटीच गाडीमध्ये बसले होते आणि मी वाट पाहत होते कधी येतील कधी येतील. आणि असं झालं तर मी कधी जाईल घरी, कधी पोचेल. कारण मी स्वेटर किंवा स्टोल हा एवढा नॉर्मल स्टोर आहे, तो जर धड पांघरता पण येत नव्हता आणि काहीच नव्हतं आणि खूप थंडी पण वाजत होती. आणि मेन म्हणजे गाडीमध्ये सगळे बसल्यानंतर गाडीच चालू आहे ना आमची, किती मोठा प्रॉब्लेम आहे ना. मग गाडीतले काही लोक उतरून गाडी म्हणजे नाही का धक्का देत होते. त्याच्यानंतर आधी मागून दिला तर काय चालू झाले नाही, मग त्याच्यानंतर पडून दिला बघू शकता. मग त्याच्यानंतर गाडी चालू झाली. थँक गॉड गाडी चालू झाली, नाहीतर मला असं वाटलं आता रात्री तिथंच मुक्काम करायला लागतो आहे. पण नशीब सहकार्य दाखवलं बसमधल्या लोकांनी, कारण की प्रत्येकाला घरी जायची घाई होती. आणि नाईटचा प्रवास म्हटल्यावर तुम्ही कसं आहे प्रत्येकाला माहीतच आहे. तर सगळेजण बोलत होते जिथपर्यंत आता नगरपर्यंत गाडी आहे तर नगरपर्यंत अशीच चालू राहू द्या, गाडी बंद नका करू. कारण की गाडी म्हणजे गाडीला काही प्रॉब्लेम नव्हता, बट गाडी जेवणासाठी थांबली होती. एवढी थंडी होती मशीन पूर्ण थंड पडलं होतं. एवढं काय आपल्याला नॉलेज नाही इंजिनचं, पण ठीक आहे जेवढं आहे तेवढं नाही का. ते असं तरी ते तरी असं बोलत होते का मशीन थंड पडले त्याच्यामुळं आय होप असं झालं असं. तर ठीक आहे जे पण हो बाबा, घरापर्यंत व्यवस्थित जाऊ द्या. आणि त्याच्यानंतर बाई एका व्यक्तीचे जीव सगळे आरामात झोपलेले. म्हणजे किती ट्रस्ट किती विश्वास बघा ना, कारण की फुल बसमध्ये झोपलेले होते. आणि माझा उतरायचा टायमिंग झालेला त्याच्यामुळे मी जागी होते, कारण त्यांनी लाईट वगैरे लावली होती. मग त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी बसला बाय बाय बोलून मी आता बसच्या खाली उतरले. तरी पण सगळे झोपलेलेच होते कारण मी स्टॉपला एकटीच होते उतरणारे. तर मग काय मस्त असं बाय बाय केलं. आणि मी पाहत होते की मला कोणी न्यायला आलं आहे की नाही, पण मला लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. म्हटले ठीक आहे, पण आलेले होते. मी जस्ट बसमधून उतरले आणि ते आले. त्याच्यानंतर मग मस्त असं जर्किंग वगैरे मी आणायला लावलं, तर जर्किंग वगैरे घातलं आणि असं निघालो. आणि मेन म्हणजे मी एक काय बोलतात माझ्या कॅमेऱ्यामध्ये मला शूट नाही करता आलं, मग आम्हाला वाघ दिसलेला. वाघ दिसलेला. आणि विचार करा ना यार, लिटरली असं समोरूनच गेलेलं आमच्या. पण ठीक आहे, अशा पद्धतीने मी घरात आले. आणि मी जिथं झोपले आता बसले तिथं कोणी झोपत नाही, तर मग चला आपलीच जागा. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, मला इमर्जन्सीमध्ये कधीच घड्याळ घालता पण येत नाही, फास्ट काढता पण येत नाही. अशा पद्धतीने घड्याळ वगैरे काढलं, मस्त असं स्टोल वगैरे सोडला आणि जरा रिलॅक्स श्वास घेतला. कसला श्वास आणि कसला काय, मग थंडी वाजत होती मला. ते कुठं नाही करता लगेच गोदड्या वगैरे नाही का साईडला गेल्या झोपायचं. जर्किंग वगैरे मस्त घातला. आणि जर्किंग घातल्यानंतर गोदड्या कुठं जुळूनच घेते, तर बघा मस्त गोदड्या वगैरे घेतल्या. गोदड्या पण जुळून घेतल्या नाही, लगेच मला पप्पू दादा बोलला की चल चल वाघ आहे वाघ. कारण की तुम्हाला बोलत होता आम्ही ज्या साईडने आलेलो तिथून तो बॅक साईडला जाणार. आणि तुम्हाला दिसतंय का नाही आय डोंट नो, बट हाय यार वाघ आहे. मी आता खूप प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचा, बट नाही दिसणार आहे. तो इथं म्हणजे ह्या टोमॅटोच्या वावरामध्ये होता. टोमॅटोचं म्हणजे त्याला सगळे टोमॅटोचंच वावर बोलतात म्हणून. पण आय थिंक तुम्हाला दिसतो आहे की नाही तो चालताना, काय माहीत नाही. आणि यार आमच्या आत्तीन ते मोटर चालू करायला जातात, तर मी त्यांना सांगत होते मोटर वगैरे चालू करायला जात नका जाऊ, कारण की तो कंटिन्यू तिथंच असतो. तर मग तुम्ही माझे रिॲक्शन बघू शकता. आणि अशा पद्धतीने काय मी गोधड्या वगैरे जुळून घेतल्या आणि झोपणारच मस्त. तशी मी झोपलेच होते, तरी पण मला पप्पू दादा बोलला चल आपण आहे ना बॅक साईडला पण जाऊन बघूयात वाघ वगैरे. तर मग काय आम्ही शूरवीर दोघंजणं. मला पण इंटरेस्ट आहे असं, मी काही जास्त असं बारीक म्हणजे काय ते आजकालच्या मुलींसारखं नाही जुरळ विरळ दिसलं तरी ओ माय गॉड असं नाही आपलं.
मग काय मस्त आम्ही 2 शूरवरे गेलो मस्त वाघ पाहायला. वाघ नाही पण आम्हाला ससा दिसला तिथं रोड बसलेला होता. पण ठीक आहे आज काही करू नये का. आणि आम्ही दोघंच्या दोघं पण इथून तर त्या साईडला गेलेलो दोघं पण वाघ शोधण्यामध्ये. आणि भाई चुकून वाघ जर आमच्यासमोर जर आला असता तर मला एवढी थंडी वाजली होती. धड मला पाळता पण येणार नाही आणि धड काहीच नाही. म्हणजे वाघाची शिकार आज नक्की झाली असते मी. पण ठीक आहे असं काही झालं नाही. पण एक असतं नाही का, मी काही फर्स्ट टाईम वाघ बघत नाही तर मी काही जास्त असं काही असं हे नव्हतं एक्सायटेड नव्हते की वाघ पाहण्यामध्ये. कारण की मी पण आज खेडेगावातच राहते आणि राहिला प्रश्न म्हणजे आमचं जिथं घर आहे तिथं आमच्या घरापाशी कोणाचंच घर नाही तर आमचं एकटं समजतं घर आहे. तर मी खूप वेळा खूप म्हणजे खूप जवळून वाघ पाहिलेला आहे खूप वेळा. आणि आम्ही पुढं का गेलो नाही कारण की तिथे सगळं ऊस आणि गिन्नी गवत वगैरे होतं म्हणजे गायांचा चारा वगैरे होता. तर त्या गवतामध्ये पण पप्पू दादा बोलत होता की तिथं कुठंतरी असन तर मग मी तो तरी बोलत होता चला पण मी बोलले नाही नको चला आपण रिटर्न निघूयात कारण खूप थंडी वाजलेली ना आला बिला तर आपल्याला वेलकम करण्यासाठी. तर म्हटलं नको रिस्क नको घ्यायला. तर अशा पद्धतीने आम्ही परत रिटर्न आलो. आणि रिटर्न आल्यानंतर मस्त मी गोधड्या जुळून वगैरे घेतलेल्या झोपले गोधडी. पण मला गोधड्यांमध्ये झोप येणार आहे का कारण की माझ्या आजीची खूप स्पेशल गोधडी म्हणून मी त्या गोधडीमध्ये झोपते. त्याच्यामध्ये झोप येते. पण मला ह्या गोधड्यांमध्ये मला उभंच येत नव्हती झोपच येत नव्हती. तर मग मी काय पप्पू दादाकडून ब्लँकेट घेतलं त्याचा माझ्या गोधड्यात त्याला दिले. अशा पद्धतीने मी मस्त झोपलेली आहे ब्लँकेट घेऊन तुम्ही बघू शकतात. आणि थँक्यू सो मच ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा. चलो बाय.